4 षटकांचा हा सामना आता चॅलेंजर नक्कीच इथनं कमी करण्यात येईल. यस, चॅलेंजर नाहीये हे देखील आमच्या ऑफिशियल टीम देखील आम्हाला सांगते. यस, 15 मिनिटाचा वेळ असेल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक. यस, पॉवर प्ले एकच असेल. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला पुन्हा एकदा या सेमीफायनलच्या लढतीसाठी देऊयात लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन. स्ट्राइक वरती बॅट्समन स्वप्नील. गेम ऑन. पहिलाच बॉल पाठवला इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. पहिल्याच बॉल वरती स्वप्नीलच्या बॅट मधनं हा पहिला दमदार स्ट्रोक. 4 धावा. टेस्ट देणं फार महत्वाचं असतं आणि इथे आपण पाहतात बॅटची एज, बॅटची आतली कडा यष्टांचा मागे. यष्टीरक्षकानं मात्र हा खूप चांगला कॅच स्वीकारलाय. चौकारानंतर पलटवार केशवने केलाय आणि दुसऱ्याच बॉल वरती आता मैदान सोडावं लागेल स्वप्नीलला. स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन. चौकारानंतर डॉट बॉल. सध्या तरी आपण पाहतात कमबॅक केले जात आहे. चढाव उतार अप अँड डाऊन सातत्याने रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव आपण पाहतात. या दोन संघांच्या दरम्यान पहिल्या बॉलवरती चौकाराला परंतु दुसऱ्याच बॉलवरती विकेट. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती मितेश. सायंकाळचं सत्र 5 वाजून ठीक जबल 6 मिनिटं झालेले आहेत आणि प्रेक्षकांना या मैदानावरती गर्दी देखील करताना पाहायला मिळतील. त्या सर्वच गर्दी प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विजय राठोड यांचे पुतणे दुबेश राठोड इथं आलेले आहेत. त्यांना हात दाखवा फक्त तुम्ही इथं आलेत ते. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या सांगतेनंतर 4 धावा धाव फलकावरती. सध्या तरी केशव पहिला षटक फेकी करत असताना मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. वेगवान चेंडू आहे. ऑन साइडला फक्त फ्लिक करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. अनुसर इथनं अजून एक डॉट बॉल. जेव्हा जेव्हा गोलंदाजांना विकेट मिळते तेव्हा तेव्हा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स हा नेहमीच उंचावताना पाहायला मिळाला आणि या ठिकाणी तसंच काहीतरी घडलंय. पहिल्या बॉलवरती चौकाराला तदनंतर विकेट आणि लगातार 2 बॉल डॉट. चांगली कामगिरी. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या जात आहेत. 4 षटकांचा सामना आहे हे देखील आठवण करून देतोय गोलंदाज. स्लोवर वन बॉल. हलकासा हरकत करणारा चेंडू. अगदी या ठिकाणी आपण पाहतात सध्या तरी मितेशला थांबवण्याचं काम गोलंदाज करतोय. सुंदर गोलंदाजी, व्हेरिएशन दाखवण्याचं काम सध्या तरी गोलंदाज करतायत. नक्कीच तुमच्याकडे वेग आहे हे इम्पॉर्टंट आहे परंतु तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहेत ह्याला देखील महत्त्व दिलं जातं. सध्या तरी व्हेरिएशन दाखवण्याचं काम गोलंदाज करतायत. केशव. फास्टर वन, स्लोवर वन, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक मधील दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता दाखवताय. तिथे फटका फसला. जेलची संधी. पॉइंटचा खेळाडू सरकला होता परंतु त्याच्या आवेगाच्या बाहेर. प्रयत्न चांगले झाले. प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करायला तुम्ही कधीच चुकू नका आणि सध्या तरी हेच सांगितलं गेलंय पॉइंटच्या खेळाडूच्या माध्यमातून. 1 धाव आली आहे. षटक क्रमांक पाहिलं तर पहिलं देखील षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 5 धावा. डीजे टीमची टोटल 5 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
खरं तर माजी नगरसेवक कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रशांत अण्णा कुलकर्णी खरं तर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतात. खरं तर CM चषक कालचा पहिला दिवस, कालचा देखील सुंदर मॅचेस पाहिला आणि आज देखील त्याहून चांगल्या मॅचेस आज सुद्धा पाहायला मिळाल्या. अगदी या स्पर्धेत नक्कीच आपण लीग प्रमाणे सामने खेळवलेत आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी ज्या ज्या संघ मालकांनी नक्कीच आपला संघ उतरवलाय तर सर्व संघ मालकांचं मनपूर्वक कौतुक करू. खरं तर हेंद्रापाडा बॉईज संघ, तदनंतर SJT11 बॅरेज स्टार संघ, वाल्मिकी ब्रदर्स, तदनंतर राजपूत 11 बॅरेज, डायमंड ग्रुप, गणेशान क्लासेस आणि अष्टविनायक या 8ही संघ मालकांचं मनपूर्वक कौतुक करूयात. कारण की संघ मालक नाहीये तर टीम नाहीये, सर्वांचं मनपूर्वक कौतुक. आणि ज्या ज्या खेळाडूनं या स्पर्धेत खरं तर आपला 100% योगदान दिलंय, ज्यांना चांगली कामगिरी केली त्या सर्वच खेळाडूंचं, ज्यांना खऱ्या अर्थानं चांगला कामगिरी केली त्या सर्वांचं मनपूर्वक कौतुक. चला षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती वैभव आलेत. पहा पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही 6 मिनिटांचा वेळ वाया केला. नक्कीच 6 मिनिटं नक्कीच तुम्ही घेण्यात आलेत. परंतु इथे आपण पाहता हुक केलाय, फटका अप्रतिम आहे, बॉलला पाठवलाय. खरं तर लॉंग लेग रिजन मध्ये पंचांचा इशारा. आहे यस पंच, या चेंडूवरती 6 धावा असतील. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 11 धावा फलकावरती. सध्या तरी मितेश यांना पहिल्या ओव्हरमध्ये थांबवलं होतं, परंतु जसा सेकंड ओव्हर आला आणि पहिल्याच बॉलवरती मात्र वैभव यांचा भव्य स्वागत करण्यात आलंय. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला. सेकंड बॉल बॅटची एज होती, परंतु फर्स्ट स्लिपचा खेळा तो थोडा डीप होता आणि त्या कारणास्तव मात्र इथे सध्या तरी नशीब बलवंत म्हणावं लागेल फलंदाज मितेश यांचं. आणि या चेंडूवरती मिळेल ती एक धाव. सिंगलच्या मदतीनं 12 धावा धाव फलकावरती आहे. यस 13 धावा आहेत, 12 धावा आहेत, माफी असावी, 12 धावा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या होत्या, तदनंतर षटकार आणि एक सिंगल. 12 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा सुरतला पाहतास त्यांना अगदी पुन्हा एकदा रन मशीन मात्र सुरू केली आहे. पहिलाच बॉल खेळत असताना सुरतच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती 4 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा मात्र ऑर्गनाइज केली गेली आहे. CM चषक 2025. खरं तर या स्पर्धेत खरं तर आपण पाहतात नक्कीच जे आमचे मान्यवर होते त्या सर्वांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करू. यस खऱ्या अर्थानं या स्पर्धेची पूर्णपणे धुरा सांभाळली नक्कीच आपण पाहतात आपल्या सर्वांची लाडकी ताई अर्थातच ॲडव्होकेट गौरीताई कुलकर्णी यांचे मनपूर्वक कौतुक. आणि पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलाय, लॉंग लेग रिजन मध्ये बॉल. मॅच मध्ये तिथून सोडलं होतं, पुन्हा एकदा याही मॅच मध्ये तो तिथूनच ऑन झालाय. सातत्याने आक्रमकता आता सुरतच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि यस त्याच दरम्यान आपण पाहतात अष्टविनायक 11 संघाचे संघ मालक आमचे शिवा सर यांना आपण पाहतात त्यांचे मनपूर्वक कौतुक, त्यांचाही आभार. खरं तर त्यांच्या वतीने आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच चहा उपलब्ध झालाय, त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच सर. खरं तर या स्पर्धेत ज्यांचं मोळाचं बाटा आहे त्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करू. खरं तर माजी नगरसेवक श्री विवेक मोरे त्यांचे मनपूर्वक कौतुक व तदनंतर आपण पाहतात श्री सुखदेव गायकवाड साहेब यांचे मनपूर्वक आभार व तदनंतर नितेशजी गमरे त्यांचे मनपूर्वक कौतुक. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत येस या चेंडूवरती
2 धाबा मात्र एकवटल्या गेल्यात. चांगली बॅटिंग सध्या तरी केली जाते मैदानाच्या आज सूरज यांच्या वतीनं. नक्कीच आपण चर्चा करत होतो की या आयोजनामागे ज्यांची खरं अर्थानं मेहनत आहे त्या सर्वांचं आपण नक्कीच नावं देखील पुकारणार आहोत. खरं तर नक्कीच विवेक मोरे साहेब जे माजी नगरसेवक आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यानंतर किरण भोईर सर जे माजी नगरसेवक त्यांचे मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु इथं पण पाहता हा चेंडू जाईल गॅप मधून सरळ फरार होईल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 26 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर ओव्हर कंप्लीट आहे सर. 2 षटक संपले गेलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावरती. यस त्याच दरम्यान कुलदीप विश्वकर्मा यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. यस केपी सर आपलं या स्पर्धेमध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. तर चला स्पीडअप स्पीडअप घ्यायचे आहे. ठीक पहिला चेंडू 5 वाजून 3 मिनिटांना फेकला. जवळ 2 षटकांसाठी 12 मिनिटे घेण्यात आलेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज प्रथमेश. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु इथं आपण पाहता बॉल बॅक टू ड्राईव्ह स्वतः चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि आता या चेंडूवरती एक धाव मिळेल. यस पंच बॅट कट की लेग बाईस. यस बॅट कट आहे. सिंगलच्या मदतीनं 27 धावा फलकावरती. सध्या तरी पुन्हा एकदा याही मॅचची धुरा सांभाळत असताना सूरजला पाहता चांगली साथ मितेश देत असताना पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. फाईनल क्षेत्रामध्ये बॉलला अडवलं जाईल. तिथे आपण पाहू शकता एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 28 धावा आतापर्यंत. प्रथमेश सध्या चांगले गोलंदाजी करत आहेत. अगदी मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना थांबवण्याचं काम इथनं केलं जात आहे. सुंदर गोलंदाजी. एका बाजूला आपण पाहता बॅरेज स्टार संघ आणि दुसऱ्या बाजूला राजपूत 11 बॅरेज आहे. इथं आपण पाहतात चांगली लढत. दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत आणि आता हा देखील चेंडू डॉट बॉल आहे. डॉट बॉल आणि डॉट बॉल वरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 28 धावा फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकात कमबॅक करण्याचं काम प्रथमेश करतोय. पहिल्या 2 षटकामध्ये जरूर धावा होत्या परंतु या षटकात चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता परंतु मोठा फटका खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न होता परंतु अगदी बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. याही चेंडूवरती एक सिंगल. इथनं कौतुकास्पद कामगिरी प्रथमेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 बॉल फेकले गेलेत आणि फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. चांगली माहिती आतापर्यंत देत असताना आमचे साथी स्कोरर अनुज मोरे सर आणि आमचे ऑफिशियल स्कोरर सन्नी आहेत. फुलटास बॉल इथे आपण पाहतात घाई केली अति घाई आणि संकटात नाही. आता हा चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. हॅलो हॅलो. यॉर्कर लेन वेगवान चेंडू होता. खरं तर खोदून काढायचं होतं परंतु इथे आपण पाहतायत कोणताही प्रकारचा संपर्क नाही. पाहता पाहता षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 33 या फलकावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये धावांचा पाऊस तब्बल 21 धावा कुठून काढल्यात. त्यानंतर थर्ड ओव्हरमध्ये
गोलंदाजी करत असताना नक्कीच आपण पाहतात प्रथमेशने मात्र चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. अशा रीतीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा फलकावरती. शेवटचा आणि आता अंतिम षटक, परंतु या षटकात फलंदाज पुन्हा एकदा आक्रमकता मात्र सिद्ध करतील का हे देखील फार महत्वाचं आहे. यस, तर त्याच दरम्यान प्रशांत सूर्यराव नक्कीच सरांच्या ठिकाणी आगमन झालंय. सरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या सर, विनंती असेल आपणास आपण याचं आहे. अगदी स्वामी स्पोर्ट्स, खरं तर स्वामी स्पोर्ट्समध्ये नक्कीच चांगल्या बॅट्स तुम्हाला नक्कीच बनवून देण्याचं काम मात्र नक्कीच आपण पाहतात आमचे प्रशांत सूर्यराव सर करत आहेत. नक्कीच जर कोणाला बॅट्स हव्या असतील तर नक्कीच तुम्ही नक्कीच आमच्या एकदा नक्कीच शॉपला व्हिजिट द्या. नक्कीच प्रशांत सूर्यराव सरांच्या ठिकाणी आगमन झाले. सरांना विनंती असेल आपण या पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. 3 धाबा नक्कीच मिळतील आणि 3 धाबा संख्येच्या मदतीने 36 धाबा फलकावरती. 36 रन्स ऑन बोर्ड. अगदी इथनं हुक केला, परंतु या चेंडूवरती देखील एकच धाव मिळेल. सध्या तरी शेवटच्या षटकात सूरज सूरजला थांबवण्याचं काम करतोय. या चेंडूवरती एक धाव आली आहे. 37 रन, 37 धावा फलकावरती आहेत. ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये आपण बघतात. नक्कीच टीमचे ओनर आहेत त्या ठिकाणी. खरं तर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते आणि या चेंडूवरती एकच धाव मिळेल. शेवटच्या षटकात मात्र मोठ्या फटकांपासून सध्या तरी वंचित ठेवले फलंदाजांना. चांगली गोलंदाजी. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. झेलची संधी, परंतु झेल इथं होईल का? शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप. नक्कीच झेल थोडा कठीण होता अनुसर, कारण की झेलवरती नजर ठेवण्यासाठी नक्कीच सूर्यकिरण डोळ्यावरती आले असेल आणि कदाचित इथने झेल ड्रॉप झाला असेल. परंतु या चेंडूवरती रन आउटच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान खरं तर या स्पर्धेचे प्रणेते आपल्या सर्वांचे आवडते खरं तर सर्वांच्या लाडक्या खरं तर ॲडव्होकेट गौरीताई कुलकर्णी त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. गौरीताई आपल्या या स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत. यस सर, 4 बॉल झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ते आगमन झालंय. आणि खऱ्या अर्थानं आमचे स्पर्धेचे शिल्पकार अण्णा कुलकर्णी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं आपलं मनपूर्वक स्वागत. यस, त्याच दरम्यान रोहित कुलकर्णी दादांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि या तीनही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपल्या घरच्या स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्याच दरम्यान मिताली ताई शाहू यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अगदी अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत रेश्माताई राठोड यांचं इथे आगमन झालंय. खरं त्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर आता अनुसर सायंकाळचं सत्र आणि आता हळूहळू अगदी या व्यासपीठावरती आपल्या प्रमुख मान्यवरांची देखील मांदियाळी पाहायला मिळेल. जे प्रमुख मान्यवर आहेत आता त्यांची इथनं गर्दी पाहायला मिळेल. यॉर्कर लेन खोदून काढलाय, फटका चांगला आहे. अगदी 20 शेप मध्ये बॉल चाललाय. स्वतः गोलंदाज सूरज चेंडूपर्यंत पोहोचलाय, परंतु या चेंडूवरती फक्त एक सिंगल. पहा, जे नेट मध्ये खेळाडू आहेत, जो पडदा आपण खाली केलाय तो नक्कीच सोडायचा आहे. विनंती असेल.
चला त्या ठिकाणी खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण तो पडदा धरलाय तो सोडायचा आहे, पडदा वरती करायचा आहे तो मित्रांनो. येस तो ऑरेंज कलरचा आहे त्याला आपण वरती करायचा आहे पडदा. येस थँक्यू सो मच. मॅच ऑन. शेवटच्या षटकात सुंदर गोलंदाजी करत असताना सूरजला पाहता आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. शॉर्ट प्लेन बॉल हुक केलाय डीप खेळाडू त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल चाललाय सीमारेषा बाहेर, पंचांचा इशारा, 4 धावा, चौकार. चौवेचाळीस धावा धाव फलकावरती आणि 45 धावा संख्येचा टार्गेट या ठिकाणी उभा केला आहे तो म्हणजे सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतात. खरं तर बॅरेज स्टार या संघाच्या समोर येणारे 24 बॉल आणि 45 धावा संख्येची गरज. कोणता संघ टॉप 2 अर्थातच मेगा फायनल मध्ये जाणार याचं उत्तर सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. यस नक्कीच एक मॅन ऑफ द मॅच इथे पेंडिंग आहे ते आपण देऊयात. खरं तर संजय त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते तर या संजय नक्कीच इथे आपण सामनावीरचा किताब द्यायचा आहे, नक्कीच इथं आपण कलेक्ट करायचा आहे. आम्ही विनंती करू. विनंती करू की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीरचा किताब संजय यांना द्यायचा आहे. यस केपी सामनावीरची ट्रॉफी आपण नक्कीच इथे सुपूर्द करायची आहे. यस मान्यवरांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण हा नक्कीच सामनावीरचा किताब आपण संजयला द्यायचा. अभिनंदन संजय, नक्कीच चांगला खेळ मात्र मागच्या मॅचमध्ये राहिला, अभिनंदन. यस थँक्यू सो मच. आणि आमच्या दोन्ही मॅडम यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. नक्कीच आपण पाहू शकता सामनावीर इथे दिला जातोय. खरं तर माजी नगरसेवक श्री प्रशांत अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा CM चषक 2025 आणि सामनावीरचा किताब इथे कलेक्ट करत असताना अभिनंदन सूरज, अभिनंदन संजय आणि थँक्यू सो मच. नक्कीच संजय यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करूयात. या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन केलं आहे. आम्ही हारलो जरा, ते वाईट वाटलं आम्हाला. जिंकलो असतं तर अजून आनंद झाला असता, पण ऑर्गनाईज खूप म्हणजे खूप खूप सुंदर केलं आहे. धन्यवाद. येस थँक्यू सो मच. नक्कीच तुम्हाला नक्कीच येणाऱ्या मॅचेससाठी शुभेच्छा असेल. आपण जाऊया लगेचच कॉम्बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक अनुज मोरे सर.
क्रमांक पहिला लागत असताना टीम भारत स्टार्सला फलंदाज बाद. त्याला जवाब यावेळेस टीम प्लॅनिंग मी तर म्हणेन, कारण की ज्या प्रकारे विराट कोहली कॅप्टन्सी करतो ना आपल्या टीमची, त्या प्रकारे इथे मात्र कॅप्टन्सी करत असताना आपण सोनूला पाहतोय. ला जवाब अगदी त्याच्या पूर्ण कायम असणारे हे आपण सोनू पाहतोय. भारतचा विराट कोहली सातत्याने ओळखलं जातं आणि आज देखील आपण पाहतोय चांगली प्लॅनिंग. ज्या प्रकारे त्यांना देखील माहिती होतं ऑन साईडला फटका खेळणारे फिल्डर आणि बॅटर, त्यावेळेस देखील फिल्डर तिथे तैनात केला होता. क्या बात आहे. ला जवाब. चला स्पीडअप करा, टायमर ऑन आहे प्रिन्स, हे देखील लक्षात घ्या. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटक टाकायचे आहेत. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर, स्ट्राईकला राम आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला तुषार. ही झुलक मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती प्रिन्स. चला स्पीडअप करा, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. संध्याकाळचं सत्र, बरेचसे पाहुणे मान्यवर आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्मान्य आदरणीय कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि स्पर्धेचे आपण पाहतोय शिल्पकार, दमदार असं व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्यांच्यावरती पाऊलावरती पाऊल ठेवण्याचं काम अर्थातच त्यांची मुलगी आपण पाहतोय सन्मान्य आपली सर्वांची लाडकी ताई ॲडव्होकेट गौरी कुलकर्णी यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात, त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहतोय आणि सर्वांना एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेने मात्र केलंय. फक्त आणि फक्त एकच सीएम चषक 20-25 चे थरार पर्व पहिलं यावेळेस रंगताना. आजचा महत्वाचा दिवस आहे, शेवटचा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलची मॅच डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. आज खऱ्या अर्थाने पूर्णपणे एफर्ट्स भरपूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल होती राईट आर्म राऊंड टू विकेट. प्रिन्स बॉलिंग ट्रॅक वरती कव्हरच्या दिशेने फटका सजवला, कॅप्स ऑफ सिलेक्शन, परंतु फिल्डर तैनात आहे. क्या बात आहे. एका हाताने यावेळेस बॉलर स्टॉप केला, चांगलं कमबॅक मिळतं म्हणेन. एक धावा आता मात्र गरजेचे आहेत मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर 45 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा आपण जर विचार केला तर 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्या, त्यानंतर हा सिंगल आपल्याला पाहायला मिळतो. आणि धावफलकाचा जर विचार केला तर 3 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावांचा पाठलाग करायचा टीम भारत स्टार्सच्या संघाला आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर 3 धावा धावफलकावरती आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा याच्यानंतर अजूनही मेगा फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळणार या स्पर्धेची. एका बाजूला सज्ज आहे टीम अष्टविनायक 11 आणि या स्पर्धेमधील दुसरी टीम कुठली जाणार आहे ती ही मॅच डिसाइड करणार आहे. अगदी टॅप बॉल मी तर म्हणेन यावेळेस अगदी बॉक्स स्टाईल मध्ये हा फटका खेळला होता आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. अगदी यावेळेस जर पाहिलं सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. ज्या प्रकारे थेंबे थेंबे तळे साचे असं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बुन बुनचं सागर बनतं, परंतु सागर इतकं मोठं नाहीये मी तर म्हणेन, कारण की फक्त 45 धावांची आवश्यकता आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, ओव्हर नंबर 1 चालू आहे आणि प्रिन्सचा विचार केला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा बॉल तयार, हाफ टाकर बॉल फुल केलाय, ऑन साइडला फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉलला पाठवलाय सीमा पार, आलेला हा चौकार. आठ धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला तर इथे मात्र गरज असेल अजूनही 37 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 18 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता मैदानावरती. मागच्या जर मॅच मध्ये पाहिलं ना
तर सोनूनी चांगली कामगिरी केली होती. फक्त आणि फक्त 3 ते 4 धावा खर्च केल्या होत्या तरी त्या षटकामध्ये, आणि ती मी तर म्हणणे इकॉनॉमिकल बॉलिंग ठरली होती त्या मॅचची, आणि हिरो देखील ठरला होता मागच्या मॅचचा. सोनू बॉलिंग ट्रॅकवरती, विराट कोहली आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. आज खऱ्या अर्थानं सूरज असेल, सोनू असेल, या दोन्ही खेळाडूंनी मात्र प्रत्येक प्रेक्षकांची, मान्यवरांची मनं जिंकली आहेत आणि आता देखील चांगली कामगिरी करत असताना. केपी तुम्ही नव्हता, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं ना, तो सामना जिंकला होता तो सोनीमुळे जिंकला होता. कारण की जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या, 3 धावा खर्च केल्या होत्या. क्या बात आहे. आता देखील तशीच गोलंदाजी वरती सुरुवात करत असताना स्ट्राईक एंडला बॅटर. त्यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल, लॉंग ऑफला सूरज आहेत तिथे, आणि एक डबल सिंगल डबलचा खेळ मैदानावरती चालू आहे. अजूनचा विचार केला 35 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल वरती जर पाहिलं बॅक टू बॅक सिंगल आल्यात. सिंगल डबलचा खेळ मैदानावरती चालू आहे, परंतु जर सामना जिंकायचा असेल तर इथे मात्र 1 ते 2 मोठे फटके घ्यावे लागतील या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा, अहो बॅटची लिडिंग येऊन आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र ही एकच जाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. सिंगलचा खेळ मैदानावरती चालू आहे. बॅक टू बॅक जर पाहिलं तर 3 सिंगल आलेत आणि 3 सिंगल्सच्या मदतीनं धावफलक जम पोहोचलाय 11, 1 और 11, 11 ऑन बोर्ड. दुहेरी अंकांमध्ये धावफलक जरूर पाहायला मिळतोय आणि 11 धावा धावफलकावरती 1-1-1 असे स्कोर कार्ड पाहायला मिळतो आणि 11 धावा देखील पाहायला मिळतात. क्या बात आहे. 1-1 स्कोर कार्ड वरती या. नेक्स्ट बॉल देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट. फटका सजवलाय, फिल्डर आहेत परंतु दोन्ही फिल्डरच्या मधोमध बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल चाललाय, गोलीगत वेगाने फरार आलेला हा चौकार. 4. क्या बात आहे. आज चौकार मी तर म्हणेन शंकमय करणारा चौकार होता, कारण की आता मात्र जंग इथे मात्र चालू झालेली आहे. चौकाराने आपण पाहतोय धावफलक जो पोहोचले 15 या धावसंख्येवरती, 15 ऑन बोर्ड. बॉल तयार. नेक्स्ट बॉल सोनू, यावेळी स्लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्या बात आहे. जेलची संधी, अहो चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये एक्सपेक्टेड नाहीये, कारण की मोठा खेळाडू आहे, परंतु काही हरकत नाही आहे. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले, परंतु इथे मात्र एक धाव मिळेल. एका धावेला कोणी रोखू शकणार नाही आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र भरपूर असे प्रेक्षक आमच्या समेत जोडले गेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून देखील. ही स्पर्धा घर बसल्या देखील भरपूर पाहुणे एन्जॉय नक्कीच करतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या नावासून त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय, भरपूर असे प्रेक्षक आहेत, प्रेक्षक वर्ग मान्यवर उपस्थित आहेत. ऑन साइडला टर्न केलाय, बसून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल, संयम मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. दुसरं षटक कंप्लीट झालंय. 17 धावा धावफलकावरती आहे. 17 पे खतरा कुठल्या टीम वरती मंडरेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. सूरज मी तर म्हणेन यावेळी जिम्मेदारी सोपवली आहे कॅप्टन सोनूने. पूर्णपणे स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. 15 धावाचा जर विचार केला खऱ्या अर्थानं 17 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही येणारे 12 बॉल आणि गरज असेल 28 धाव्यांची. ही मॅच आपल्या समोर आहे. येणारे 12 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीम बारेज स्टार्स या संघाला. 28 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आहे या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. योगीराज बुटेरे सर देखील पूर्णपणे आस्वाद घेतात. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. रोशन जाधव सर, योगीराज बुटेरे सर. चला लगेच स्पीडअप करा. येस, ऑन स्क्रीन आपण देखील पाहू शकतो यावेळेस या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय ॲडव्होकेट गौरीताई कुलकर्णी हे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय ऑन स्क्रीन आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय अण्णा कुलकर्णी साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्या दरम्यान आपण पाहतोय पंढरीनाथजी सावंत साहेब डायमंड ग्रुपचे उपाध्यक्ष. त्याच दरम्यान आपण पाहतोय कुडगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्माननीय किरणजी बावस्कर साहेब ते देखील उपस्थित आहेत. या स्पर्धेचा ते देखील आनंद घेतात.
येस ओ टू मॅच. येणारे 12 बॉल 28 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे टीम बारेज स्टार्स या संघाला. येस मॅच ऑन पुन्हा एकदा लेट्स प्ले. सीएम चषक 20-25 सेतरार सेमी फायनलची मॅच. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेटच्या मध्ये फिल्डर आलेत वेगाने. प्रिन्स होते बॉलला पिकअप केलाय कलेक्ट केलाय फेकलाय तोपर्यंत एक धाव. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी चित्त्यासारखी चपळाई वापरण्यात आली आहे. प्रिन्सला का सातत्याने चर्चेत म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण. फिल्डिंग असेल बॉलिंग असेल बॅटिंग असेल लाजवाब कामगिरी करतोय. एक एक धाव फार महत्वाची. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज आलेत. सूरज जिंकली आज मात्र प्रत्येकाची प्रेक्षकांचा आपण पाहतोय ज्यांनी मन जिंकली आहेत. बॉल तयार. आडवा बॅटने फुल केलाय नो लुक फटका. क्या बात है ऑन साइडला खींच के मारा है. ये आती हुआ है शरण सिक्सर. क्या बात. पोहोचले षटकारानंतर तब्बल 24 या धावसंख्येवरती. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल ऑफ द यार लेफ्ट आर्म राउंड विकेट. यावेळेस देखील ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर आहेत. फंबल थोडंसं जरूर पाहायला मिळतोय. मिसफील्ड झाली आहे. इथे कन्वर्ट झाले 2 धावांमध्ये आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन बोर्ड. आता समीकरण उर्वरित येणारे 9 बॉल आणि 19 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 19 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल हे समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एक रन आली आणि या समीकरणामध्ये बदलाव. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय फेसिलिटी फाउंडेशन तर्फे सन्माननीय आदरणीय फेसिलिटी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सन्मान्य श्री शैलेश पगारे साहेबांचं नुकतंच आगमन जाते. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय ॲडव्होकेट सौभाग्यवती तृप्ती पगारे मॅडम त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय बदलापूर शहराचे ओबीसी शहर अध्यक्ष सन्मान्य आदरणीय सौभाग्यवती दमयंती वैभव पवार मॅडम त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. समीकरण आपण पाहतो येणारे 6 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. 17 पे 17 मन राहता हुआ. क्या बात है. मॅच मध्ये आता मात्र मजा येणार आहे. येणारे 6 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहे. सीएम चषकची सेमीफायनल कशी व्हावी तर अशी व्हावी. केपी सर जर विचार केला तर काय सेमीफायनल आहे. येणारे 6 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे आणि नक्कीच आपण पाहतोय हे साहेबांचं विशेष कौतुक करावं लागेल तितकं कमी आहे. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. बघा याच्यानंतर अजून मेगा फायनल मॅच आहे त्यामुळे स्पीडअप करा. चला सोनू स्पीडअप करा. बघा भरपूर वेळ देखील झाला. याच्यानंतर अजून एक मॅच आपल्याला खऱ्या अर्थानं कव्हर करायची आहे.
बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 महत्वपूर्ण ओव्हर आहे. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. स्ट्राइक एंडला बॅटर मैदानावरती. पहिला बॉल क्या बात आहे. लाजवाब लाजवाब टप्पा सुरेख पाहायला मिळतोय. आणि इथे देखील पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. येस पाहावं लागेल अंपायर काय सिग्नल आहे. येस बघा बॅटर अजूनही अंपायरने सिग्नल दिलेला नाहीये, त्यामुळे आधीच आपण बाहेर जाऊ नका. येस इथे नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो इथे चेक केलं जाईल. येस पिकअप केले तदनंतर हात लावलाय हे प्रथमतः चेक केलं जाईल. त्यामुळे चेक करण्यात जरूर येईल. केपी आहेत तिथे थर्ड अंपायरच्या भूमिकेत चेक करणार तदनंतर आपण डिसिजन देणार आहोत. कारण की महत्वपूर्ण मॅच एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम राजपूत 11 हा संघ खेळतो, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना बॅरेज स्टार्स ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दूध का दूध पाणी का पाणी आपल्या समोर असेल. 10 क्लिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून DRS घेण्यात आलाय. येस आणि त्या साईडला देखील बघायचं विनंती असेल. केपी एकदा त्या साईडला देखील बघायचंय. अंपायर देखील सांगतात त्या साईडला देखील एकदा चेक करा स्टंपिंगच्या साईडला. एंड स्ट्राइक एंड बॅटरच्या वतीने देखील एका बाजूला आपण पाहतोय की राटना VIP डाइस एंड, दुसऱ्या बाजूला हा यावेळेस मानव पार्क एंड आपण पाहतोय. येस नॉट आउट आहे. येस बॅटर सेफ असेल. दोन्ही बाजूनी नॉट आउट आहे. आणि आता मात्र 16 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. क्या मॅच लाजवाब बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ शाम का 17. हाफ ट्रैकर बॉल प्रयास करते हुए बैटर मैदान को बीचों बीच सफल होने की कोशिश जारी है. अंपायर देखील सांगतात क्या बात आहे. गरज बुटेरे सर अंपायर आहेत. संदर्भात सहित स्पष्टीकरण पाहायला मिळतात. पूर्णपणे बॅटर सफल झाले होते आणि प्रयास करत होते. आता मात्र येणारे 4 बॉल 16 धावेंची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या मॅचला बदलून नेईल. 4 बॉल 16 धावेंची आवश्यकता आहे. ऑन साइडला खेळल्यात. फिल्डर आलेत. क्या बात है. व्हॉट अ कॅच. ही कॅच नाही तर मॅच आहे. लाजवाब पलटवार करत असताना मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार केली. मोठा मासा गाला लागत असताना सेलिब्रेशन होतोय. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम बॅरेज स्टार्सला फलंदाज उभा. आणि अजूनही 16 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. सेमी फायनलचा थरार मैदानावरती चालू आहे. चला सोनू स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. 3 बॉल आणि गरज असेल अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे. 16 रन्स टू विन फ्रॉम 3 बॉल्स हे समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ही मॅच संध्याकाळचा 17 आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल ना तो थेट मेगा फायनल मध्ये जाणार आहे. याआधी घेतलेल्या अशा उत्कृष्ट कॅच बद्दल प्रिन्स यांना रोहित कुलकर्णी यांच्यातर्फे 500 रुपये रोख पारितोषिक प्रिन्स यांना 500 रुपये या कॅच बद्दल जाहीर करण्यात येत आहे. रोहित कुलकर्णी यांच्या मार्फत मंडळाचे खजिनदार रोहित कुलकर्णी साहेबांचं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन झालं. त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि आपण पाहतोय कराडताना त्यांच्या वतीने देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. ATM ऑन आहे. कारण की आपण पाहतोय ही स्पर्धा लाजवाब पाहायला मिळते. दमदार असं स्पर्धेचं आयोजन आहे. संपूर्ण कुलकर्णी आणि कुलकर्णी कुटुंब त्यांचं देखील विशेष कौतुक करत इतकं कमी आहे. कारण की त्यांच्या वतीने स्पर्धा पाहतोय. या संपूर्ण परिसराला एकत्र आणण्याचं काम जे कोणी केलं असेल ना तर सन्माननीय आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या माध्यमातून कॅच बद्दल कुलदीप यांना गौरी कुलकर्णी यांच्यातर्फे 501 रुपयाचे रोख रक्कम पारितोषिक. 2
बॉल 10 धावांची आवश्यकता आहे दोन्ही टीमच्या बाजूनी. इथे मात्र मेहनत फार गरजेची आहे. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. 2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्क वरती शुभम, स्ट्राइक एंडला बॅटर. यावेळेस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनी मॅच मात्र झुकली आहे का दुसऱ्या बॉलचा दुसऱ्या धावचा प्रयास चालू आहे आणि यस धक्का लागत असताना एकदम लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. धक्का लागलाय. अजून एक टीम सेलिब्रेशन थांबवायचं आहे आणि तुरंत पुढचा बॅटरला पाठवायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. बॅरेज स्टार्स. चला कॅप्टन स्वतः आहेत तिथे. चला स्पीडअप करा. शेवटचा बॉल आहे. आशिष आलेत. कॅप्टन खूल, परंतु आता मात्र संघ थोडासा डूल झालाय. शेवटचा बॉल आहे आणि आता मात्र गरज असेल 9 धावांची. एका बाजूला मी तर म्हणेन यावेळेस मॅच झुकली की काय, कारण की चमत्कारच या मॅचला बदलू शकतो. शेवटचा बॉल 1 टू गो. बॉल तयार. राईट अमोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र सामना फिनिश झाला आणि सामना जिंकलाय. थेट प्रवेश केले मेगा फायनल मध्ये टीम राजपूत 11 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन सोनू अर्थातच विराट कोहली ऑफ बॅरेज. लवकरच सामनावीर जाहीर करायचा आहे. ज्यांनी बॅटिंग करत असताना नो डाऊट मॅन ऑफ द मॅच जेव्हा येतं तेव्हा एकच नाव या टीम मधून येतं, ते म्हणजे सूरज इफली. वन्स अगेन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शैलेशजी पगारे आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मॅडम यांना विनंती करतो